Okay, so when charged particle enters magnetic field, when charged particle enters magnetic field at an angle theta, तर लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं की चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये 90 डिग्री मध्ये आला तर काय होईल, आता थीटा अँगल मध्ये आला तर काय होईल ते आपल्याला स्टडी करायचं. सपोज हियर देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड. Direction of magnetic field is suppose inward, circle cross. This is magnetic field which is in inward direction. आणि चार्ज पार्टिकल जो आहे तो थीटा अँगल मध्ये एंटर करतोय. इट एंटर्स ॲट एन अँगल थीटा. तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इथं किती अँगल मध्ये तो बाहेर पडणार आहे. ॲट व्हॉट अँगल इट विल इमर्जेस फ्रॉम द मॅग्नेटिक फील्ड. देर इज अ सफिशियंट मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, देर इज अ सफिशियंट लेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सफिशियंट लेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची लेंथ जी आहे ती सफिशियंट आहे. म्हणजे हा जो आलेला चार्ज आहे क्यू चार्ज तो मॅग्नेटिक फील्ड मधून पास होत नाहीये पूर्णपणे. आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर केल्या केल्या काय होणार आहे, इट स्टार्ट्स परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ओके, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला चालू करणार आहे. अँड देअरफॉर इट विल ट्रॅव्हल लाईक दिस. आणि फायनली इट गोज आउट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता ज्या अँगल मध्ये एंटर करतो नेहमी लक्षात ठेवा त्याच अँगल मध्ये काय होणार आहे, तो बाहेर पडणार आहे. ज्या अँगल मध्ये एंटर करणार त्याच एक्झॅक्टली अँगल मध्ये तो बाहेर पडणार आहे. तर इथं आपल्याला अनेक गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. तर तो चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती वेळ असणार आहे, त्याचबरोबर त्या सर्क्युलर पाथची रेडियस काय असेल, ओके, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मॅग्नेटिक फील्ड किती असेल. तर पहिली महत्वाची गोष्ट काय तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्या अँगल मध्ये तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करतो त्याच एक्झॅक्टली अँगल मध्ये तो नेहमी काय पडत असतो, बाहेर पडत असतो. आणि हा जो पाथ असणार आहे तो कसा असणार आहे, दिस पाथ इज अ सर्क्युलर पाथ असणार आहे. आता सर्क्युलर पाथ म्हटलं तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली देर विल बी समवेअर देर विल बी अ सेंटर. कुठेतरी इथं सेंटर असणार आहे त्याचा. कुठेतरी सेंटर असणार आहे. ओके, $90 डिग्री, दिस अँगल इज 90 डिग्री. कारण का ही सर्क्युलर मोशनची रेडियस झाली, लक्षात घ्या. दिस इज अ रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन. आणि रेडियस ही त्या पाथला काय असते, नेहमी टँजेन्शियल असते. त्याच्यामुळे इथं नेहमी 90 डिग्रीचा अँगल होणार. तर 90 डिग्री दिसत नसला तर 90 डिग्रीचा अँगल एक्झॅक्टली इथं असणार आहे. ठीक आहे. आता हा अँगल जर थीटा असेल तर ऑटोमॅटिकली इथला अँगल देखील काय, तो थीटाच येतो. लक्षात घ्या, दिस अँगल इज इक्वल टू थीटा. लक्षात येते का? म्हणजे हा ही जी लाईन असणार आहे, हे दिस लाईन इज नथिंग बट टँजेंट टू द सर्कल असणार आहे. म्हणजे जोपर्यंत मॅग्नेटिक फोर्स आहे तोपर्यंत ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. आणि ज्यावेळी मॅग्नेटिक फोर्स बंद पडणार, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आल्यानंतर, कारण चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आला की मॅग्नेटिक फोर्स बंद पडणार आहे. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आणि तुम्ही स्टडी केलेला असेल की सेंट्रिपिटल फोर्स बंद पडला तर तो चार्ज पार्टिकल काय होतो, टँजेन्शियल पाथनं निघून जातो. सो दिस इज अ टँजेंट टू दॅट सर्कल. दिस इज ऑल्सो टँजेंट टू दॅट सर्कल. लक्षात घ्या. आणि टँजेंट आणि रेडियस यांच्यामध्ये अँगल किती असतो, नेहमी 90 डिग्रीचा अँगल असतो.
टँजेंट आणि रेडियस. आता टँजेंट ज्या डिग्रीमध्ये रोटेट होणार त्याच डिग्रीमध्ये रेडियस देखील रोटेट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला रेडियस इथं असणार ना आणि टँजेंट ही अशी असणार आहे. तर टँजेंट सुरुवातीला व्हर्टिकल होती, ती थिटा विथ व्हर्टिकल केला तर रेडियस देखील काय होणार आहे, थिटा विथ व्हर्टिकल म्हणजे थिटा विथ म्हणजे रेडियस सुरुवातीला हॉरिझॉन्टल असणार अँड रेडियस विल मेक अन अँगल थिटा विथ हॉरिझॉन्टल. तसा हा अँगल देखील काय येणार आहे, थिटा येणार आहे. ठीक आहे. आता इथं रेडियसचा फॉर्म्युला काय येणार, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन, तो फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे, mv/qb. इथं रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन काय असणार आहे, mv/qb, वेअर m इज द मास ऑफ चार्ज पार्टिकल, v इज द व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल, q म्हणजे चार्ज ऑन दॅट पार्टिकल अँड b म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. ही रेडियस असणार आहे. आता किती डिस्टन्स तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये ट्रॅव्हल करेल, म्हणजे या आर्कची लेंथ काढायची आपल्याला. हा जो आर्क आहे, आर्क त्याची लेंथ म्हणजेच काय असणार आहे, डिस्टन्स दॅट इज ट्रॅव्हल्ड बाय चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय चार्ज्ड पार्टिकल in magnetic field. Distance traveled by charged particle in magnetic field. हे डिस्टन्स काय असणार आहे, that is equal to arc length असणार आहे. आणि arc length चा फॉर्म्युला काय असतो, r इंटू थिटा ना, r इंटू थिटा. सो रेडियस किती, mv/qb अँगल कशामध्ये पाहिजे, रेडियन मध्ये पाहिजे. सो अँगल काय येणार आहे इथं, 2 थीटा येणार आहे, mv/qb इंटू 2 थीटा, वेअर अँगल शुड बी इन रेडियन. तर हा अँगल जो येणार आहे त्या आर्कचा अँगल थीटा नाही येणार, इथे 2 थीटा येणार. ओके, सो r इंटू 2 थीटा असं लिहायला पाहिजे इथं, r इंटू 2 थीटा रेडियन. ओके, हा अँगल जर डिग्री मध्ये असेल तर असं लिहावं लागेल, mv/qb ही झाली रेडियस, 2 थीटा डिवायडेड बाय थीटा डिवायडेड बाय किती होणार, 360 होणार ना, डिवायडेड बाय 360 डिग्री होणार. रेडियनचं डिग्रीमध्ये आपण कसं कन्वर्जन करतोय किंवा डिग्री किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड काय येणार आहे, रेडियस इंटू अँगल. ओके, रेडियस किती असणार आहे r, अँगल किती असणार आहे 2 थीटा इन रेडियन. सो mv/qb ही रेडियस आली 2 इंटू थीटा इन रेडियन. सो दॅट इज द फॉर्म्युला. सो दिस इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता किती टाइम तो स्पेंड करणार आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये. टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड. तर हे कसं काढायचं, एक रिव्हॉल्युशनला टाइम किती घेतं ते, एक रिव्हॉल्युशन साठी एक पूर्ण रिव्हॉल्युशन जर होत असेल तर टाइम घेणार आहे, टाइम पिरियड इतकं म्हणजे 2πm/qb एक रिव्हॉल्युशन. आता पूर्ण रिव्हॉल्युशन होते का, नाही, एका रिव्हॉल्युशन ऐवजी काय होणार आहे 2 थीटा डिवायडेड बाय 360 हे डिग्री मध्ये असेल तर. ओके, 2 थीटा डिवायडेड बाय 360 किंवा रेडियन मध्ये पाहिजे असेल तर 2 थीटा डिवायडेड बाय 2π.
किंवा डायरेक्टली आपण असं लिहूया, एक रिव्होल्यूशन म्हणजे किती, 2 पाय रेडियन. सो 2 पाय रेडियनला टाइम किती घेतं, 2 पाय m बाय क्यूबी. तर 2 थीटा रेडियनला टाइम सपोज t घेत असेल, कारण मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती असणार आहे, 2 पाय म्हणजे एक रिव्होल्यूशन ते पूर्ण करणार नाहीये. तर एका रिव्होल्यूशन मधला 2 थीटा रेडियन एवढाच अँगल ते कम्प्लीट करणार आहे. अँड देअरफॉर काय होणार आहे इथं लक्षात घ्या, डिव्हिजन जर केलं तर t डिवायडेड बाय 2 पाय m बाय क्यूबी इज इक्वल टू काय येणार आहे, 2 थीटा डिवायडेड बाय 2 पाय. तर याच्यावरून आपण टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड काढू शकतो. ओके, सो 2 पाय रेडियन साठी टाइम किती लागतो, 2 पाय m बाय क्यूबी. तर 2 थीटा रेडियन साठी टाइम सपोज t लागत असेल, डायरेक्टली याचं डिव्हिजन केलं तर काय होणार लक्षात घ्या, दॅट इज t डिवायडेड बाय 2 पाय m बाय क्यूबी. t डिवायडेड बाय 2 पाय m बाय क्यूबी इज इक्वल टू काय येणार आहे, 2 थीटा डिवायडेड बाय 2 पाय येणार आहे. ओके, दॅट इज आन्सर. पुन्हा एकदा बघा, टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड. टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड कसं काढायचं, तर एक रिव्होल्यूशन म्हणजे किती रेडियन असणार, 2 पाय रेडियन. एक रिव्होल्यूशनला किती वेळ घेतं, एका टाइम पिरियड. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय m बाय क्यूबी. हे फॉर्म्युले अगोदर पाठ पाहिजेत. जे चार्ज पार्टिकल पूर्णपणे मॅग्नेटिक फील्ड मध्ये फिरत असेल आणि एक रिव्होल्यूशन पूर्ण करत असेल, तर एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला त्याला किती वेळ लागतो, 2 पाय m बाय क्यूबी. ठीक आहे. आता एक रिव्होल्यूशन पूर्ण करणार नाही मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती अँगल ते राहणार आहे, किती अँगल पुरतं राहणार आहे, 2 थीटा एवढ्या अँगल पुरतं राहणार आहे. म्हणजे एवढाच पार्ट असणार ना मॅग्नेटिक फील्ड मध्ये. एवढा पार्ट म्हणजे किती अँगल आहे, दॅट इज 2 थीटा. मग 2 थीटाला किती लागत असेल टाइम, t लागत असेल, तर हा t आपल्याला काढायचा आहे. तर या दोन इक्वेशनचं जस्ट डिव्हिजन करूया ना, t बाय कॅपिटल T सेकंड बाय फर्स्ट, t बाय कॅपिटल T इज इक्वल टू 2 थीटा डिवायडेड बाय 2 पाय येणार. सो टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड काय येणार आहे, थीटा बाय पाय इंटू काय येणार आहे, कॅपिटल T. 2 कॅन्सल, थीटा बाय पाय इंटू कॅपिटल T. सो टाइम स्पेंट बाय दॅट चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड काय येणार आहे, थीटा बाय पाय इंटू 2 पाय m बाय क्यूबी. परत हे पाय पाय देखील कॅन्सल होईल आणि टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड येणार आहे 2m थीटा डिवायडेड बाय क्यूबी. दॅट इज द आन्सर. एवढा टाइम ते मॅग्नेटिक फील्ड मध्ये राहणार आहे, 2m थीटा बाय क्यूबी. त्याचबरोबर ही कॉर्ड लेंथ काही वेळेला विचारली जाऊ शकते, ही कॉर्ड लेंथ किती असेल, ही कॉर्ड लेंथ किती असणार आहे. तर कॉर्ड लेंथ कसं काढायचं, कॉर्ड लेंथचा फॉर्म्युला माहिती आहे ना, कॉर्ड लेंथ काही वेळेला ती लेंथ जर काढायला सांगितली तर कॉर्ड लेंथ इज फॉर्म्युला असतो 2r साइन थीटा बाय 2 असा फॉर्म्युला असतो. सो 2 रेडियस किती असते, mc बाय क्यूबी. मॅग्नेटिक फील्ड मध्ये अँगल थीटा नसणार आहे, तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती अँगल आहे, 2 थीटा साइन ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय 2 म्हणजे थीटा फक्त राहणार आहे, साइन थीटा. सो कॉर्ड लेंथ किती असणार आहे, 2 mc बाय क्यूबी साइन थीटा. Next, suppose there is a magnetic field in a particular region and the charged particle enters the magnetic field normally like this in a perpendicular direction. Okay. आता मी हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मॅग्नेटिक फील्डचा जो थिकनेस आहे, हे जे काही डिस्टन्स d आहे ते किती असायला लागतं, तर d शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mv बाय क्यूबी असावं लागतं. बरोबर आहे ना. mv बाय क्यूबी म्हणजे काय, दॅट इज रेडियस.
रेडियस पेक्षा काय असावं लागतं, जास्त असावं लागतं, किंवा रेडियस एवढा असेल तरच काय होतो, चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये पूर्णपणे फिरतो आणि पाठीमागे येतो. आता याच्यामध्ये इफ ही आपण जरा केस स्टडी करूया. इफ डी इज लेस दॅन एमफी बाय क्यूबी असेल, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची जी थिकनेस आहे मॅग्नेटिक फील्डचा तो रेडियस पेक्षा कमी असेल, तर त्याचं क्वार्टर एक्झॅक्टली इक्वल टू असेल तर काय होणार सांगा. इफ किंवा लेस असेल तर काय होणार बघा. लेस असेल तरच विचार करूया आपण. जर मॅग्नेटिक फील्डचा थिकनेस एमव्ही बाय क्यूबी म्हणजे रेडियस पेक्षा कमी असेल तर काय होणार आहे, तो चार्ज पार्टिकल क्वार्टर कंप्लीट करायच्या अगोदरच काय होणार आहे, पलीकडच्या साईडला पोहोचणार आहे. ओके, म्हणजे इथून असा ट्रॅव्हल करणार आणि इथपर्यंत काहीतरी येणार. ठीक आहे. आणि इथं मॅग्नेटिक फील्ड संपल्यामुळं इथून पुढे काय होणार आहे, हा टँजन्शियली निघून जाणार पुढं, टँजन्शियली निघून जाणार आहे. लाईक दिस. ठीक आहे. आता या केसमध्ये देखील काही गोष्टी आपल्याला स्टडी करायचे, डिसाइड करायचे. ते म्हणजे काय, तर फर्स्ट थिंग इज दॅट पार्टिकलचं डिफ्लेक्शन किती होणार, म्हणजे किती डिग्री मधून त्याची डायरेक्शन चेंज होणार आहे. पुन्हा एकदा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मॅग्नेटिक फील्ड किती असेल, मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार नाही, टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड. आता डेव्हिएशन किती असणार, म्हणजे दिस वॉज द ओरिजिनल डायरेक्शन ना, ओरिजिनल डायरेक्शन वॉज दिस हॉरिझॉन्टल टुवर्ड्स राईट, आणि फायनल डायरेक्शन इज दिस. सो दिस इज अँगल डेल्टा. हा डेल्टा मला पाहिजे आता, किती डिग्री मधून टर्न होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते कसं फाइंड आउट करायचं, आता सर्क्युलर पाथ म्हणजे सेंटर कुठेतरी असणार आहे. तर सेंटर कुठं असणार बघा, इथंच कुठेतरी असणार ना, इथं कुठेतरी सेंटर त्याचं असणार आहे, कारण दिस इज इनिशियल टँजेंट. इनिशियल टँजेंटला रेडियस कशी असते, परपेंडिक्युलर असते. आणि इथं देखील 90 डिग्री अँगल असणार. हा तो सेंटर असणार आहे अँड दिस इज द रेडियस. ठीक आहे. आता हा जो अँगल डेल्टा असेल, तो अँगल डेल्टा कुठे येणार बघा, इथे येणार आहे इथं. कारण टँजेंट जी आहे ती सुरुवातीला हॉरिझॉन्टल होती आणि ती अशी झालेली आहे. ठीक आहे. आता टँजेंट जी आहे ती, म्हणजे इथं पण बघू शकतो, टँजेंट सुरुवातीला हॉरिझॉन्टल होती ती इथं, म्हणजे टँजेंट जी आहे ती डेल्टा अँगल मधून टर्न झालेली आहे. तसं ज्यावेळी टँजेंट डेल्टा अँगल मधून टर्न होते त्यावेळी ही रेडियस ना, इनिशियली रेडियस वॉज लाईक दिस, फायनली रेडियस इज लाईक दिस. तर रेडियस देखील डेल्टा अँगल मधून रोटेट होणार. लक्षात आलं का काय केलंय ते. जर टँजेंट डेल्टा अँगल मधून रोटेट होत असेल तर रेडियस देखील डेल्टा अँगल मधूनच रोटेट होणार. म्हणजे इथं अँगल जर डेल्टा असेल तर ऑटोमॅटिकली इथं अँगल काय असणार आहे तुमचा, डेल्टा असणार आहे. म्हणजे हा अँगल मला फाइंड आउट करायचा आहे. ओके, कसा फाइंड आउट करता येईल, परत ही पण ट्रायंगल मी कंप्लीट करतो. हे डिस्टन्स किती आहे सांगा, थिकनेस ऑफ द मॅग्नेटिक फील्ड दॅट इज डी. डी म्हणजे काय, थिकनेस ऑफ मॅग्नेटिक फील्ड, हे डी आहे. आता हा अँगल जर डेल्टा असेल तर ऑटोमॅटिकली इथला अँगल किती येणार आहे, डेल्टाच येणार ना, डेल्टा. आणि इथं आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, साइन डेल्टाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. साइन डेल्टा इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज डी बाय आर येणार आहे. ओके, डी म्हणजे थिकनेस ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दिलेला असणार आणि आर म्हणजे काय असणार आहे, एमफी बाय क्यूबी असणार. सो डेल्टा इज इक्वल टू काय येणार आहे, साइन इनवर्स ऑफ ओके QBD divided by MV. So this is the deflection of the charge particle. ह्या गोष्टी व्यवस्थित अंडरस्टँड करून लक्षात ठेवायच्या आहेत, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची थिकनेस जर सफिशियंट नसेल तर काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड मधून तो पार्टिकल बाहेर पडणार आहे आणि तिथं काय होणार आहे,
नॉर्मली इन्सिडेंट झालाय आणि बाहेर पडताना डेल्टा अँगल मध्ये काय होणार आहे तो बाहेर पडणार आहे. डेल्टा म्हणजे डेव्हिएशन किती प्रोड्यूस झालेलं असेल तर ते डेव्हिएशन या पद्धतीने काढणार. म्हणजे डेव्हिएशन कसं काढायचं लक्षात आलं का? हा अँगल डेल्टा असेल तर इथला अँगल डेल्टा येणार आहे. हा अँगल डेल्टा असेल तर ऑटोमॅटिकली हा अँगल देखील डेल्टा येणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर डेव्हिएशन. त्याच्यानंतर आता नेक्स्ट फॉर्म्युला, हाऊ मच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे ही आर्कलेन काढायची. एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ना मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर ते डिस्टन्स मला पाहिजे. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मॅग्नेटिक फील्ड कसं काढायचं? दॅट इज आर्क लेंथ. आर्क लेंथ म्हणजे काय? रेडियस. रेडियस किती? एम व्ही बाय क्यू बी इंटू थिटा. थिटा म्हणजे काय येणार आहे? इथं डेल्टा येणार आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मॅग्नेटिक फील्ड. आणि टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड, it is small t is equal to theta divided by 2 pi into capital T. असं आपण लिहू शकतो, थीटा बाय 2 पाय. कारण एका रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय आणि त्याच्यासाठी टाइम लागतो कॅपिटल टी. तर थीटा अँगल साठी किती वेळ लागणार आहे? थीटा बाय 2 पाय इंटू टाइम पिरियड. थीटा म्हणजे तिथे डेल्टा आहे डिवायडेड बाय 2 पाय आणि टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय एम बाय क्यू बी. दिस इज द फॉर्म्युला. 2 पाय कॅन्सल होईल आणि टाइम स्पेंट इन मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय फॉर्म्युला m delta by qb. Okay, m delta by qb, that is the answer.